ब्रेकनंतर बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एबीपी माझाच्या पॉडकास्टमध्ये सविस्तर उत्तर दिलं। विलीनीकरण करून सुनेत्रा पवारांना नेता निवडा असं कुणीही म्हटलेलं नाही असा निशाणा त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीवर साधला। राष्ट्रवादीत सुरळीत चालू नये यासाठी काही जण जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा आरोप तटकरेंनी नाव न घेता रोहित पवारांवर केला। विलीनीकरण टप्प्यात आलंय यांचा म्हणण्याचा अर्थ राजकीय दृष्ट्या जो मला भावला समजला, माझ्यासहित आमच्या सर्व सहकार्यांना असं कळला की नेतृत्व वहिनींकडे जाऊ नये असं त्यांचं सरळ आहे। अच्छा, असं त्याचा अर्थ काय दुसरा नाहीतर बघा, आपण विलीनीकरणाची टप्पा अंतिम टप्प्यात आले, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करा अशा अनेक नेत्यांनी वक्तव्य केले। त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने सुनेत्रा वहिनींना निवडा असं म्हटलं नाही। राजकारणामध्ये सावधता बाळगावी लागते इथपर्यंत ठीक आहे, पण तुमचा कॉन्शियस आणि तुमची बोनाफाईड्स हे तुम्हाला साफ करायला लागत असतात। त्यांच्या मनात जर काय स्पष्टता होती तर त्यांच्यापैकी कुणीतरी म्हणू शकलं असतं की ठीक आहे विलीनीकरण करू, पण वहिनींना नेता निवडू किंवा निवडा। नाही, आपण बघा सगळ्यांच्या मुलाखती मी तेच म्हटलं, मी ज्या वेळेला कराडला पत्रकार परिषदेमध्ये हेच म्हटलं की कुठल्या पक्षाचं विलीनीकरण एक, आम्ही एनडीए मध्ये आहोत म्हणजे भाजप बरोबर आहोत, त्याच्या तयारी आहे का नाही याची स्पष्टता यावी दोन, आणि कुणी सुनेत्रा वहिनींना नेता निवडा असं म्हटलं नाही। आपण म्हणताय ती एकवाक्यता, आता ती एकवाक्यता आहे की नाही आहे, पण ती नाही असं दाखवण्यासाठीच काही पेड म्हणजे माझा प्रश्न तोच पेड काही चालू आहे। त्याच्यातूनच मग अनेक गोष्टी त्याच्यातून येतात आणि प्रत्येक गोष्टीचं जोडलं जाते माझ्याकडे किंवा मग 2 नंबरला प्रफुल्ल पटेल, हे जे काय जोडलं जात आहे। आता अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, पहिल्या दिवशी मागणी केली। मुख्यमंत्र्यांनी बारामतीला घोषित केलं सीआयडीची इन्क्वायरी, त्या खात्याचे मंत्री राम नाईक आणि मुरलीधर मोहोळ बारामतीला आले, तिथेच त्यांनी ती स्वायत्त संस्था त्याची चौकशी घोषित केली। मी तिसऱ्या दिवशी ज्याला पहिल्यांदा माध्यमाशी बोललो कराडला, तिथे म्हटलं की चौकशी घोषित केली, ताबडतोब चौकशी यावी, पण सतत म्हटलं गेलं आम्ही मागणीच नाही केली। आता करून झाली, पण सोयीस्कररित्या जर काय आम्हाला टार्गेटच करत असेल पेड कॅम्पेन ठेवून, तर मग हे सारखं सुरूच राहिलं। आणि तटकरेंची हीच संपूर्ण मुलाखत रात्री 8 वाजता तुम्ही पाहू शकणार आहात कॉफी विथ कौशिक या विशेष पॉडकास्टमधून। तेव्हा स्टे ट्यून विथ एबीपी माझा। आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात महत्त्वाच्या बातम्यांकडे। बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सुरू करूया। अमेरिका